कसं आहे, ठाणे जिल्ह्यात कल्याण नजीक नांदकर स्थित शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आहे. त्या संस्थेची जी शाळा आहे, त्या शाळेत जी बेसिक जमीन मालक आहे, त्या जमीन मालकांपैकी सहमालक धीरज जाधव हे मूळ फिर्यादी आहेत ह्या तक्रारीमध्ये. तर शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ ह्या शाळेचा आणि सहमालकांचा फिर्यादीबरोबर जो करार झालेला होता, तो सुरुवातीला 7.5 एकरचा करार करण्यात आला होता नोटरीत असताना. परंतु काही कारणास्तव संस्थेमार्फत जे मूळ फिर्यादी आहेत किंवा सहमालक आहेत त्यांना सांगण्यात आलं की 7.5 एकरची मला आवश्यकता नसून केवळ मला फक्त 2 एकर जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची आवश्यकता आहे. मग त्या अनुषंगाने जे 7.5 एकरचा नोटराईज दस्त केलेलं जे डॉक्युमेंट होतं ते रद्द करण्यात आलं एकाच आठवड्यात. आणि मग 2 एकरचं रजिस्टर्ड दस्त नोंदवण्यात आला आणि जो रजिस्टर्ड दस्त नोंदवलेला आहे त्या दस्ताच्या अनुषंगाने मग ही जी शिक्षण संस्था आहे, या शिक्षण संस्थेमार्फत शाळा तिकडे सुरू करण्यात आली. शाळा सुरू केल्याच्या नंतर जे मालक, सहमालक आणि म्हणजे मूळ फिर्यादी ह्यांनी जेव्हा शिक्षण संस्थेकडे सदस्य म्हणून जेव्हा हिशोब मागितला, त्यावेळेस हिशोब देण्यास जेव्हा संस्थाचालक यांनी नकार दर्शवला, त्यावेळेस जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये फिर्यादींनी जी कागदपत्रे मागवली, त्या कागदपत्रांमध्ये असं निदर्शनात आलं प्रथमदर्शनी की म्हणजे शासनाकडे जे अनुदान म्हणजे आदिवासी दुर्गम भागातील जे विद्यार्थी जे शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी येतात त्यांना जे शासनाकडून अनुदान मिळतं, त्याचा जो क्रायटेरिया आहे तो क्षेत्रफळावरती म्हणजे शाळेमध्ये कोणत्या प्रकारच्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीजवरती अवलंबून असतो. आता जे संस्थेमार्फत जे आदिवासी प्रकल्प अधिकारी जे ठाणे यांच्याकडे जे कागदपत्र सादर केले गेले ते 2 एकरचे सादर करणं कायदेशीर होतं, कारण की 2 एकरचाच दस्त मुळामध्ये फिर्यादी, सहमालक आणि संस्थेमध्ये झालेला होता. परंतु तसं न करता किंवा जेव्हा जे कागदपत्र माहितीच्या अधिकारात मिळाले त्यामध्ये 7.5 एकरचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते सबमिट केले होते आणि त्या अनुषंगानेच जे काही अनुदान आहे ते अनुदान संस्थेला मिळालेलं होतं. आणि त्या अनुदानाचा माहितीच्या अधिकारामध्ये जे पेपर्स मिळाले त्या पेपर्समध्ये कोट्यावधींचा जो अनुदान आहे ते संस्थेला मिळालेलं आहे, जे की बेकायदेशीर आहे. मुळात 2 एकरच्या अनुषंगाने जे त्यांना योग्य जे अनुदान आहे ते लाभार्थी 2 एकर पुरते मर्यादित होते. 7.5 एकरचे पेपर्स पुरावे दाखल करून जे अतिरिक्त जे अनुदान जे मिळवलेलं आहे ते बेकायदेशीर आहे. ही गोष्ट जेव्हा फिर्यादीच्या निदर्शनात आली तेव्हा फिर्यादींनी प्रथमतः सरकारी कार्यालये, ठाणे जिल्हा आदिवासी विभाग, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद तसेच पोलीस स्टेशन या ठिकाणी लेखी तक्रारी अर्ज दिले. हे 2022-23 पासूनचं हे प्रकरण चालू होतं, परंतु त्या लेखी तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे सकारात्मक चौकशी किंवा कायदेशीर कारवाई ह्या संस्थेवरती होत नाही. हे लक्षात आल्यावरती जे सहमालक आहेत ती जी शाळा आहे ती बेसिकली त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे, तर त्यांच्या वडिलांच्या नावाला गालबोट लागू नये म्हणून ही जी फिर्याद आहे ती आम्ही ज्यावेळेस ते माझ्याकडे अप्रोच झाले, आम्ही न्यायालयामध्ये ती फिर्याद दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत की पब्लिक फंड्सचं जर कुठेतरी मिसयूज होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणी स्वतंत्र व्यक्ती जरी शासकीय सेवेमध्ये असेल नसेल तरीसुद्धा कोणीही स्वतंत्र प्रायव्हेट इंडिपेंडंट पर्सन कॅन फाईल प्रायव्हेट कंप्लेंट बिफोर ॲप्रोप्रिएट अथॉरिटी अँड त्या अनुषंगाने जर तपासामध्ये जर निष्पन्न झालं तर कोणत्याही पद्धतीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून ती FIR नोंद होते. आणि त्याच पद्धतीने जे आम्ही तक्रार दाखल केली प्रायव्हेट कंप्लेंट, त्या प्रायव्हेट कंप्लेंटच्या अनुषंगाने वेळोवेळी मेहरबान न्यायालयामध्ये सुनावणी घेऊन मेहरबान न्यायालयाने 12 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश पारित केले आहेत आणि फिर्याद नोंद करण्याचे संबंधित पोलीस स्टेशन पडघा पोलीस स्टेशनला आदेश केले आहेत. त्या अनुषंगाने आज रोजी फिर्याद दाखल झालेली आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे.
कसं आहे की माहितीच्या अधिकारात जे प्राप्त कागदपत्र आहेत ते काही अंशी कोट्यावधींचं अनुदान दरवर्षी मिळालेलं आहे असं सादर करणारे कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आम्ही ते पोलिसांसमोर त्यांच्या मागणीनुसार आम्ही सादर करणार आहोत. तसेच अशा परिस्थितीमध्ये आदिवासी किंवा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या नावाखाली अशा प्रकारे कोणतेही जर गैरप्रकार चालू असतील तर ते त्वरित थांबावेत. योग्य ती सखोल चौकशी करून संबंधितांवरती आरोपीवरती जसा गुन्हा दाखल झालेला आहे तसेच आरोपीबरोबर अतिरिक्त इतर कोणी सहआरोपी असतील किंवा कसे याबाबत सखोल चौकशी होऊन योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी फिर्यादीची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.